महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षणाच्या नव्या सुविधा. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते राज्यातील 75 संस्थांमधून व्हर्च्युअल क्लासरूमचं उद्घाटन. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीनं व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या मार्फत 15 ऑगस्ट 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 व्हर्च्युअल क्लासरूमचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात विभागाचे अप्पर मुख्य सचिव माननीय आशिष कुमार सिंग यांनी येणाऱ्या काळात औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्रात आपण अधिकाधिक परिवर्तनशील कसे होऊ आणि येणाऱ्या पिढीसाठी विकास, प्रगती, समृद्धी आणि कौशल्य याला वारसा कसा देऊ शकू याविषयी भूमिका मांडली. आम्ही नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे राज्य कौशल्य विद्यापीठाचे नवीन कॅम्पस उभारत आहोत. या संस्था उच्च शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षणाचा आधार असतील, यामुळे उद्याचे कुशल तरुण आणि कुशल कार्यबळ तयार होईल. राज्यातील विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी आम्ही स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज हा उपक्रम सुरू केला आहे. तसेच जागतिक बँकेच्या रुपये 2000 कोटी अनुदानित प्रकल्पाद्वारे आम्ही राज्यातील ITIचा दर्जा सुधारित आहोत. यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक उपकरणावर प्रशिक्षण देणे शक्य होईल. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री माननीय श्री मंगलप्रभातजी लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. 3 वर्षामध्ये आपले ITI पण अशी तयार करू की IIT चे लोक आहे ते ITI मध्ये ऍडमिशन घ्यायला. कुशल महाराष्ट्र आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र या संकल्पनेनुसार तरुणांना कसा रोजगार उपलब्ध होईल याविषयी माननीय मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं. आज आपल्या ITI मधील 75 व्हर्च्युअल क्लासरूमचं उद्घाटन या ठिकाणी होतंय. नुसतं पारंपरिक शिक्षण न देता या ठिकाणी आपण स्पर्धात्मक युगामध्ये आहोत आणि कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून आपला तरुण जो आहे हा स्किल झाला पाहिजे, कुशल झाला पाहिजे आणि त्याला रोजगार मिळाला पाहिजे, किंबहुना तो रोजगार देणारा झाला पाहिजे. म्हणजे हजारो लाखो लोकांना रोजगार. आपल्या राज्याचा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग हा त्यासाठी मनापासून काम करतोय याचं मला समाधान आहे. म्हणून मी नेहमी कार्यक्रमामध्ये आवर्जून उल्लेख करत असतो. शेवटी आपल्या युवकांना जेव्हा आपली तरुण मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्या हाताला काम जेव्हा मिळतं, किंबहुना त्याला त्या आज कॉम्पिटिशन आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे, त्यामुळे या स्पर्धात्मक युगामध्ये टिकायचं असेल तर तो कुशलता असली पाहिजे आणि त्याला हा विभाग जो आहे हा प्रमोट करतोय, प्राधान्य देतोय, हे महत्वाचं आहे. ITI मधील औद्योगिक क्षेत्रातील कौशल्यासंबंधीच्या नवीन प्रवाहांविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी महाराष्ट्रातील 75 ITIचे विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार त्या विभागात उपस्थित होते. विभागाचे आयुक्त N रामस्वामी उपस्थित होते. आभार प्रदर्शन संचालक माननीय दिगंबर दळवी यांनी केलं. व्हर्च्युअल क्लासरूम ही संगणक आणि नेटवर्क प्रणालीवर आधारित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी व शिल्प निदेशक तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्या संवाद साधणारी, वास्तवभाषी वातावरण निर्माण करणारी प्रक्रिया आहे.
चला तर जाणून घेऊयात व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना. पूर्वी पारंपरिक रूढी परंपरेनुसार व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. फळ्यावर खडूचा वापर करून शिकवलं जात होतं. त्यानंतर त्यात काळाप्रमाणे बदल होऊन माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा उपयोग करून या फळ्याची जागा ग्रीन बोर्ड, नंतर व्हाईट बोर्ड आणि आता स्मार्ट क्लासरूम मधून इंटरॅक्टिव्ह बोर्ड म्हणजेच स्मार्ट बोर्ड आणि व्हर्च्युअल क्लासरूमनं घेतली आहे. यात संगणकीय सुविधा म्हणजेच ईमेल, इंटरनेट, वायफाय, माईक, फोन्स, हेडफोन्स, टॅब, कॅमेरा, रेकॉर्डर, पेनड्राईव्ह यांचा वापर विविध सॉफ्टवेअर्स, ॲप्लिकेशन्सद्वारा केला जातो. वेगवेगळ्या आकृत्या, व्हिडिओ, माहिती, मार्गदर्शन यांचा उपयोग करून ITIच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान आत्मसात करणं सोपं झालं आहे. विद्यार्थी, शिल्पनिदेशक यांचा एकाच वेळी उपग्रह प्रणाली आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं संवाद घडतो आणि विचारांचं आदानप्रदान होऊन शंकांचं निरसन होतं, प्रेरणा मिळते आणि अमूर्त संकल्पना मूर्त होण्यास मदत होते. व्हर्च्युअल क्लासरूम ही प्रशिक्षणार्थी, शिक्षक, प्राचार्य यांना एक वरदान आहे हे सांगणाऱ्या या काही बोलक्या प्रतिक्रिया. आज खरंच मला इथे जे व्हर्च्युअल क्लासरूम आज मला घ्यायचा म्हणजे इथे चान्स मिळतोय आणि हे खूप अतिशय वरदान आहे आमच्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा. कारण जे आम्ही चॉकबोर्ड आणि चॉकबोर्डवर जे शिकवत होते त्याच्यात आणि याच्यात एवढा फरक आहे. आणि तो जो फरक म्हणजे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती आम्हाला इथे वापरायला मिळते आणि ती मुलांना इथे शिकायला मिळते, मुलांना बघायला मिळते. मुलांचे कन्सेप्ट जे आहेत हे एवढे स्पष्ट म्हणजे अतिशय मायन्यूट, एकदम मायनर जे कन्सेप्ट आहेत ते सुद्धा पूर्णपणे क्लिअर होतात याच्यामधून. कारण आम्ही त्यांना व्हिडिओ दाखवू शकतो. ॲक्च्युली जी कुठलीही वस्तू आहे किंवा एखादी वस्तू आम्हाला सांगायची आहे किंवा एखादं साहित्य आहे, एखादं इक्विपमेंट आहे, आम्हाला सांगायचंय की SMPS बाबा हा असा असतो, पण तो आम्ही त्यांच्या इथे ती वस्तू आम्ही बोर्डवरती आणू शकत नाही, साध्या बोर्डवरती. पण या व्हर्च्युअल म्हणजे या स्मार्ट बोर्डवरती आपण ती वस्तू आपण इथे त्यांना त्याचा व्हिडिओ दाखवू शकतो, त्याचे इमेजेस दाखवू शकतो, त्याच्या आतले पार्ट्स दाखवू शकतो आणि त्याच्यामुळे ते प्रत्येक गोष्ट त्यांना समजण्यासाठी अतिशय सोपी जाते. काही कन्सेप्ट या खूपच किचकट असतात, तर ते तेवढं आभास किंवा तेवढं इमॅजिनेशन करणं त्यांना खूप कठीण जातं. तर ते मला जर हे आभासी प्रतिमाने इथे जर मला व्हर्च्युअल बोर्डने केलं तर मी युट्यूबने टाकल्यानंतर मुलांना ते सहज लक्षात येतात त्या गोष्टी. आणि आम्हालाही त्या गोष्टी इतक्या सहज आणि इतक्या सोप्या झाल्या आहेत की कुठलीही कन्सेप्ट असो मुलांना, त्या कुठली गोष्ट मुलांना समजायची राहिली तर ते फक्त आपण एका क्लिकने टाकल्यावर त्यांना त्या गोष्टी एकदम लवकर व्हिडिओच्या स्वरूपात लवकर समजायला सोपं होतं. फळ्यावरच्या गोष्टीमध्ये आकृत्या म्हणा, काय पॉइंट्स म्हणा, प्रत्येक एक गोष्ट असते आकृतीमध्ये पण अशा काही गोष्टी असतात, पार्ट्स असतात, पार्ट्समध्ये पण काही पार्ट्स असतात, पण ते समजत नाही काय अशा गोष्टी. असं वाटतं की काहीतरी मिस झालंय. पण नंतर डिजिटल आलंय, या बाबतीत आपल्याला समजते, एक एक गोष्ट परफेक्टली समजते. म्हणजे जशा की काय गोष्ट समजली नसते सरांना सांगून ती व्हिडिओ प्ले करा, ती आकृतीचं HD मॉडेल ती प्ले करून आपण बघू शकतो. HD मध्ये अशी प्रत्येक एक एक गोष्ट आपण झूम करून एक एक मॅडमना बोलून समजण्यात येतं. तसंच की जसं की आपण मूवीला जातो, असं पिक्चर म्हणा, ते कसं आहे स्टार्ट टू एंड आपल्याला एक पूर्ण मूवी माहिती असते, पण काही लेक्चरमध्ये आपल्याला स्टार्ट टू एंड माहिती नसतं, फक्त स्टार्टअप असतो तेच फक्त माहिती असतं. म्हणून हा डिजिटल आपला एज्युकेशन आहे हे एक वरदानासारखं पण आहे असं, आणि हे शिकताना खूप मजा सुद्धा येते. वर्चुअल क्लासरूम बहुत अच्छा है, इससे हमारे टॉपिक्स बहुत अच्छे से क्लियर होते हैं. जो भी टॉपिक्स या कंपोनेंट्स हमको नहीं समझते वो इस पे दिखाए जाते हैं अच्छी तरीके से. जो भी टॉपिक्स है उससे रिलेटेड वीडियोस भी दिखाए जाते हैं हमको इधर, और बहुत सारे इक्विपमेंट्स SMPS वगैरह जो भी है इसके रिलेटेड वर्किंग कैसे हैं ये सब भी बताया जाता है हमको प्रॉपरली, और ये इसमें सीखने में बहुत मज़ा आता है सर. और व्हर्च्युअल लॅबमध्ये जी गोष्ट नाही समजली ती आम्ही पुन्हा रिपीट करू शकतो आणि बघूही शकतो. आणि जे आम्हाला शिकवलं जात होतं, ज्या लेसनला आम्हाला 1-2 दिवस लागत होते ते लेसन आमचे एका दिवसात कंप्लीट होतात. आणि ह्याच्यामध्ये आपण ऑडिओ व्हिडिओ सगळं काही बघू शकतो.
आणि पहिलं ब्लॅकबोर्डवरती किती लांब बसलेले असलो तरी आम्हाला बघायला अक्षर दिसायचे नाही, त्रास व्हायचा. पण ह्याच्यामध्ये आम्हाला क्लिअर स्पष्ट सगळे अक्षर दिसतात. त्यामुळे आम्हाला ह्या व्हर्च्युअल लॅबचा खूप फायदा होतो. थँक्यू. पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा ही एक वेगळी पद्धत आहे. यामुळे प्रशिक्षणार्थींचा शिकण्यामध्ये एक वेगळा उत्साह वाढलेला आहे. शिकवण्याच्या वेळेमध्ये बचत झालेली आहे. शिक्षक त्यांना हव्या असलेल्या आकृत्या, त्यांना हवे असलेले व्हिडिओज वेळोवेळी दाखवू शकतात, झूम करू शकत आहेत आणि विद्यार्थिनींना पार्ट टू पार्ट डिटेल माहिती त्यामुळे मिळते आहे आणि शिकायला खूपच एक वेगळा आनंद त्यातून विद्यार्थिनींना मिळतो आहे आणि आमच्या शिक्षकांना देखील एक वेगळी प्रकारची ऊर्जा त्यामुळे मिळालेली आहे. सांगण्याचा आनंद असा होतोय की ह्या व्हर्च्युअल क्लासरूममुळे आता आमच्या शिक्षकांना पण शिकवणं खूप सोपं होऊन गेलेलं आहे. पारंपरिक पद्धतीप्रमाणे आपण पूर्वी ब्लॅकबोर्ड व्हाईटबोर्डवरती शिकवायचो तेव्हा सगळे सर्किट्स किंवा डायग्राम एक्सप्लेन करायला लागायचे मुलांना समजण्यासाठी. आता इंटरॅक्टिव्ह बोर्डमुळे व्हर्च्युअल क्लासरूममध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आलेले आहेत. त्याच्यामुळे मुलांना PDF, PPT, व्हिडिओज दाखवून एखादा विषय खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजावता येतो. मुलांचं व्हिज्युअलायझेशनमुळे मुलांचं इमॅजिनेशन वाढवून त्यांना तो विषय खूप चांगल्या पद्धतीने समजतो. त्यांना त्या विषयाचे पुरेपूर ज्ञान मिळते आणि शिवाय त्यांच्या विचारांना पण गती मिळते. ITI प्रशिक्षणार्थींना विविध सुविधा देण्यात येत आहेत. याविषयी अधिक माहिती देताना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक माननीय दिगंबर दळवी सर म्हणाले, आमचे जे 418 शासकीय ITI आहे आणि 550च्या वर जवळपास खाजगी ITI आहे आणि आमची शासकीय जे ITI आहे त्याची प्रवेश क्षमता 1.5 लाखाच्या जवळपास आहे आणि प्रायव्हेट ITIची आमची 60 ते 70 हजार एवढी आमची प्रवेश क्षमता आहे. तर साधारणतः 2 लाख विद्यार्थी आम्ही ITIला प्रवेश घेतात आणि त्याचं आम्ही प्रशिक्षण पूर्ण करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गव्हर्नमेंट ITI आहे त्याच्याकडून आम्ही कुठलंही असं शुल्क घेत नाही. आम्ही फ्रीमध्ये शिकवतो. उलट पक्षी आम्ही गव्हर्नमेंट ITI मध्ये सर्व विद्यार्थ्यांना आता शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की 500 रुपये प्रतिमा आता आम्ही स्टायपंड पण देणार आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं आणि प्रशिक्षणार्थींचं भविष्य अधिकाधिक उज्ज्वल होण्यासाठी विभागाचे मंत्री माननीय श्री मंगलप्रभातजी लोढा नेहमी प्रयत्नशील असतात. प्रशिक्षणार्थींना अधिकाधिक व्यवसायाभिमुख आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावं यासाठी त्यांचा नेहमी भर असतो. आमच्याकडे 419 ITI आहे. आम्ही फर्स्ट डे पासून हा ITIचे अपग्रेडेशन कसा करायचा यासाठी निधीची प्रोव्हिजन करून ते काम सुरू केलं आहे. प्रत्येक ITI मध्ये आपण अपग्रेडेशन करत आहे, व्हर्च्युअल क्लासरूम उभा करत आहे, कौशल्य विकास केंद्र उभा करत आहे, नवीन जिम, नवीन लॅब आणि टीचर्सचे रूम, लायब्ररी सर्व काय तिथे करत आहे. त्याशिवाय आपण प्रत्येक विभागामध्ये जाऊन तिथले इंडस्ट्रियलिस्ट आणि स्टेक होल्डर्सकडे MOU करत आहे. आत्तापर्यंत साधारणतः 5 लाख जॉबसाठी MOU झालेला आहे आणि माझ्या असा प्रामाणिक मत आहे की यानंतर 3 वर्षाच्या आत आमची ITI इतकी अपग्रेड होईल की जे IITचे लोक आहे ते तिथून आमच्याकडे येईल. या सर्व प्रयत्नांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी कात टाकली असून अनेकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. तंत्रज्ञानाच्या नवनवीन सुविधांमुळे आणि स्मार्ट क्लासरूम विकसित केल्या जात असल्यामुळं राज्याच्या दृष्टीनं ही समाधानाची बाब आहे.